आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 हा कार्यक्रम शुक्रवारी 22 मे रोजी शिरोली येथील जाखमाता गार्डन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला। या सोहळ्यात सामाजिक, विधायक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा, कला, रंगमंच, पोलीस, सैनिक, पत्रकार, कवी, लेखक, साहित्यिक, शेती उद्योग, विधिज्ञ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मनोरंजन, संगीत आणि कला क्षेत्रातील कलाकारांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक मंगेश फाकटकर यांनी केले। कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले। शेवटी आयोजित शाही भोजन आणि खास मासवडीची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली। आपलं खूप मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो। याचं कारण असं आहे, मला भाषण नाही करायचं, परंतु हे व्यक्तिमत्वाचं नाव मी ऐकून होतो। आज त्यांचे शेजारी गेराव असेल आम्हाला आणि तुमच्या मुलावर आम्हाला तुमचा आशीर्वाद हा शेजार बसून मिळाला। मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, परवा एक कार्यक्रम होता पुण्यनगरीचा, पुण्यभूषण पुरस्कार आणि अभय गुरुदेवांना तो देण्यात आला। त्यामुळे आमच्या नितीन गडकरी साहेबांचे अध्यक्ष होते, त्यांनी असं सांगितलं की काही पुरस्कार असे असतात की त्याच्यामुळे कार्यकर्त्याला एक प्रेरणा मिळते आणि काही पुरस्कार असे असतात की ते पुरस्काराची फार मोठी उंची वाढवतात। आणि मी आपल्या पत्रकार डिजिटल यांना आमच्या खेळच्या सगळ्या मंडळींना सांगू इच्छितो की आपण जो ठक्कर साहेबांना जो पुरस्कार दिलाय या पुरस्काराची उंची किती वाढवली आहे निश्चितपणे। मला दुसरं एक आता मगाशी आमचे सरकारी मित्रांनी सांगितलं की विजयराव ठक्कर बाबा योजना ही आपण राबवतो। आज मलाही आठवते साहेब, आमच्या परिसरामध्ये आदिवासी पाडे आहेत, सभा ठाकर वस्ती आहेत। आम्हाला वाटायचं की हे ठक्कर नाव काहीतरी कुठेतरी ठाकराचं झालेलं आहे आणि आम्ही सुद्धा हा प्रचंड मोठा निधी सरकारकडनं नियोजन समिती असताना आता विजयराव पण आणते या राज्यामध्ये जरी आदिवासीची सेवा करायची असेल तर मला असं वाटत नाही, मगाशी उल्लेख झाला एखाद्या आदिवासी मंत्र्यापेक्षा मोठं काम ठक्कर साहेबांनी निश्चितपणे केलं। आणि आदिवासीच्या वाड्यावरती रस्ते असतील, समाज मंदिर असतील, ताडपत्रे असतील, ज्या ज्या आदिवासींना ज्या योजना लागतात त्या ठक्कर साहेबांमुळे मिळाल्या, याचं मला फार मोठं कौतुक लागलं। म्हणून मी हा थोडा माईक आमच्या कराळे साहेबांकडे घेतला। मी आपली मागणी व्यक्त करतो, फक्त कसं इतक्या मोठ्या माणसांनी आपल्याला येऊन इथं उभं राहून आपल्या या पत्रकार संघाला त्यांनी आशीर्वाद दिला, यांचं पुन्हा एकदा आपल्या वतीने सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर नामजी भाईंच्या वतीने आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। पेरणीसाठी ट्रॅक्टर आणि यंत्रांना डिझेल मिळत नसल्याने मानवत तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते। दरम्यान रूढीपाटी शिवारातील कैलास पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून 2 गटात किरकोळ हाणामारी झाल्याची घटना घडली। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेनंतर परिसरात परिस्थिती नियंत्रणात आली असून आता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले। परभणी शहरात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर अनेक भागातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला। अचानक बदललेल्या हवामानामुळे वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय झाली। दरम्यान उष्णतेने हैराण झालेल्या परभणीकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। हवामान विभागाने पुढील 24 तासात जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। सेलू येथील मंजित कॉटन जिनिंग कंपनीतील सोलर प्लांटच्या तांब्याच्या वायर चोरी प्रकरणी सेलू पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणी जिनिंग मॅनेजर योगेश टेंभरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। 18 ते 19 मार्च 2026 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या कंपाऊंड भिंतीला भगदाड पाडून सोलर प्लांट मधील अंदाजे 1800 मीटर तांब्याच्या वायरची चोरी केली होती। या प्रकरणात अर्जुन रजनी चव्हाण याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास सुरू आहे।